नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्या राशींचे चंद्र बघून झाले. आपापल्या राशी बघितल्या असतील. तुमची कोणची, नवऱ्याची कुठली, आईची कुठली, मुलाची कुठली, आणि मजा घेतली असेल सगळ्यांनी. आता आज आपण एक अगदी वेगळा टॉपिक असा बघणार आहोत की आपली जी लग्न कुंडली असते हा आपल्या जन्माच्या वेळेचा आरसा असतो आकाशाचा. आणि आपल्याला हे इतकं माहिती झालं की प्रत्येक ग्रह त्याच्या कक्षेतून फिरतोय. तो फिरताना त्याच्या पाठीमागे असलेल्या नक्षत्रांसमोरून फिरतोय, नक्षत्राच्या चरणांसमोरून फिरतोय. त्याचे जेवढे अंश तेवढा नक्षत्र चरणाचं माप असतं हे आपल्याला माहिती आहे. आता आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे पुष्कर नवमांश. पुष्कर म्हणजे पालन पोषण करणारा, म्हणजे उत्तम परिणाम देणारा. आता जो आपण नवमांश बघतो याला नवमांश असं का म्हणतात, तर कुठल्याही कुंडलीमध्ये जो ग्रह आहे म्हणजे जी एक रास आहे त्याच्यामध्ये तो ग्रह आहे. प्रत्येक राशीची माणसं ही 9 प्रकारे विचार करणारी असतात. कारण प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र आणि 9 चरण असतात. आपण शिकलोय चरण म्हणजे पाद म्हणजे पाय. एका नक्षत्राला 4 पाद असतात. 2 नक्षत्रांचे 4 दुने 8 आणि अजून एक तिसऱ्या नक्षत्राचा असे 2.25. त्यामुळे 9 प्रकारे विचार करणारी माणसं असतात एका राशीची सुद्धा. आणि हे जे पाद आहेत ह्या प्रत्येकाचा एक स्वामी आहे. तेच 9 ग्रह, राशीचे स्वामी तेच, नक्षत्राचे स्वामी तेच, चरणांचे स्वामी तेच, असं कॉम्बिनेशन राशीमध्ये असतं. जेव्हा आपण याला 9 भाग केलेले आहेत, हा प्रत्येक भाग 3 अंश 20 कलाचा आहे आणि प्रत्येक राशीमध्ये 9च भाग आहेत. त्यापेक्षा जास्तही नाहीत कमीही नाहीत. म्हणजे 9 वेळा अंश, म्हणून त्याला नवम अंश असं म्हणतात. आणि आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा कुठल्या तरी ठराविक गतीने जाताना आत्ता ह्या पॉइंटला इतक्या अंशावर आहे, तो आपल्या आकाशाचा आरसा त्या ग्रहांचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ग्रह हा इतक्या अंशात असल्यामुळे ह्या नवमांशात आहे असं म्हटलं जातं. आपण जे चरण स्वामी शिकलोय म्हणजे अग्नितत्वाच्या राशींचा एक जो ग्रुप आहे मेष सिंह धनु, याच्यामध्ये मेष राशीच्या अश्विनी भरणी कृत्तिका, सिंह राशीचे मघा पूर्वा उत्तरा, धनु राशीचे मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा, ही 3 नक्षत्र या एका तत्वाच्या राशीतल्या 3ही नक्षत्रांचे स्वामी तेच. अश्विनी भरणी कृत्तिका केतू शुक्र रवी, मघा पूर्वा उत्तरा केतू शुक्र रवी, धनु पूर्वाषाढा उत्तराषाढा केतू शुक्र रवी. आणि त्यामुळे या नक्षत्रांचे जे चरण स्वामी आहेत याच्यामध्ये काय दिसतं, तर अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकाचे 4 चरण हे ओळीनी 12 राशींचे चरण स्वामी असतात. प्रत्येक चरणाचा स्वामी ओळीनी 12 राशींचे स्वामी. तसे मघा पूर्वा उत्तरा, मघाचे 4, पूर्वाचे 4, उत्तराचे 4, ओळीनी 12 राशींचे चरण स्वामी. धनु राशीमध्ये मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा, मूळचे 4, पूर्वाषाढाचे 4, उत्तराषाढाचे 4, ओळीनी 12 राशींचे चरण स्वामी. याच्या पुढे जी नक्षत्र आहेत ओळीनी, ही रोहिणी मृग आर्द्रा. नंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये हस्त चित्रा स्वाती, तिसऱ्या ग्रुपमध्ये श्रवण धनिष्ठा शततारका. यांचे ओळीनी स्वामी कोण आहेत, चंद्र मंगळ गुरु राहू. म्हणजे रोहिणी हस्त श्रवण हे चंद्र, चित्रा इकडे रोहिणी नंतर मृग, हस्त नंतर चित्रा, श्रवण नंतर धनिष्ठा हे ओळीनी मंगळ, आणि आर्द्रा नंतर स्वाती आणि शततारका हे ओळीनी राहू. त्यामुळे रोहिणी मृग आर्द्रा, श्रवण धनिष्ठा शततारका, हस्तचित्रा स्वाती या तिन्हीचा जो एक ग्रुप आहे या सगळ्यांचे चरण स्वामी सेम आहेत आणि नक्षत्र स्वामी सेम आहेत आणि चरण स्वामी हे ओळीनी 12 राशींचेच स्वामी आहेत परत. म्हणजे हस्तचित्रा स्वाती किंवा रोहिणी मृग आर्द्रा किंवा श्रवण धनिष्ठा शततारका
ह्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्राला 4-4 चरण, ओळीनी 12 झाले चरण, ओळीनी 12 राशींचे स्वामी हे त्यांचे चरण स्वामी. त्यामुळे प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला 12 चरण स्वामी मिळतात. तिसरा जो आपण ग्रुप बघतो त्याच्यामध्ये आपल्याला येतो पुनर्वसू पुष्य आश्लेषा. पुनर्वसूचा गुरु, पुष्यचा शनी, आश्लेषाचा स्वामी बुध. पुनर्वसूचे 4 चरण, पुष्यचे 4 चरण, आश्लेषाचे 4 चरण, 4 त्रिक 12 चरण ओळीनी मेषपासून मीन राशींच्या स्वामीचे जे स्वामी ग्रह जे आहेत ते चरण स्वामी. पुढचा जो ग्रुप आहे तो आहे विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. विशाखाचे 4 चरण, अनुराधाचे 4 चरण, ज्येष्ठाचे 4 चरण. विशाखाचा स्वामी गुरु, अनुराधाचा स्वामी शनी आणि ज्येष्ठाचा स्वामी बुध. विशाखाचे 4 चरणांचे स्वामी पहिल्या 4 राशी, अनुराधाच्या 4 चरणांचे स्वामी 5, 6, 7, 8 पुढच्या 4 राशी आणि ज्येष्ठाचे 4 चरणाचे स्वामी हे त्याच्या पुढच्या 4 म्हणजे 9, 10, 11, 12 राशी. शेवटचा जो ग्रुप आहे हा ग्रुप आहे तो पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. पूर्व भाद्रपदा गुरु त्याचे 4 चरण, उत्तरा भाद्रपदाचं नक्षत्र स्वामी शनी त्याचे 4 चरण आणि रेवतीचे बुधाचं हे नक्षत्र याचे 4 चरण. पुनर्वसू जसे 4 आहेत तसे इकडे पूर्व भाद्रपदाचे 4 पहिल्या 4 राशी, पुष्यचे 4 आहेत, विशाखाचे 4 आहेत तसे इकडे उत्तरा भाद्रपदाचे 4 या पुढच्या 4 राशी आणि आश्लेषाचे 4 त्याच्यानंतर हे पुढचे 4 आहेत तसे ज्येष्ठाचे पुढचे 4 आहेत तसे इथे रेवतीमध्ये 9, 10, 11, 12 राशी. म्हणजे काय तर या प्रत्येक ग्रुपमध्ये 4-4 नक्षत्र चरण एकेका नक्षत्राला आहेत आणि ओळीनी 12 ग्रह हे त्यांचे 12 राशींचे स्वामी हे त्यांचे चरण स्वामी आहेत. आता हे चरण स्वामी म्हणजे नवमांश आहेत. इथपर्यंत समजलं. आता ह्याच्यामध्ये एक काहीतरी स्पेसिफिक महत्त्व आहे नवमांशांना. काही नवमांश हे स्पेशालिटी आहेत. हे कुठले आहेत तर जी शनीची नक्षत्र आहेत. शनीची नक्षत्र ही जलतत्वाच्या राशीमध्ये चतुष्पाद नक्षत्र आहेत. प्रत्येकाचे 4-4 चरण. संपूर्ण शनीचं नक्षत्र कर्क राशीत पुष्य, वृश्चिक राशीमध्ये अनुराधा आणि मीन राशीमध्ये उत्तरा भाद्रपदा याचे 4ही चरण म्हणजे चतुष्पाद हे नक्षत्र या जलतत्वाच्या मोक्ष त्रिकोणाच्या राशीमध्ये येतं. याच्यामधलं शनीचं जे पहिलं पुष्य नक्षत्र आहे याचा दुसरा चरण ह्याला म्हणतात पुष्कर नवमांश. म्हणजे हा काहीतरी स्पेसिफिक जास्त चांगलं फळ देणार आहे. दुसरं जे नक्षत्र आहे अनुराधा त्याचाही दुसरा चरण आणि तिसरं शनीचं नक्षत्र उत्तरा भाद्रपदा त्याचाही दुसरा चरण हा पुष्कर नवमांशात आहे. त्यामुळे शनीच्या नक्षत्राचा दुसरा चरण हा पहिल्या प्रतीचा पुष्कर नवमांश. त्यानंतर दुसरा पुष्कर नवमांश आहे चंद्राच्या नक्षत्राचा, तोही दुसरा चरण. चंद्राची नक्षत्र कुठे चतुष्पाद आहेत? पृथ्वी तत्वाच्या राशीत. कारण पृथ्वी तत्वाच्या राशीत का आहे असा विरोधाभास हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेच आणि त्याच्यामुळेच कुठलीही रास ही एककल्ली होत नाही. मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत. या अग्नितत्वाच्या राशींमध्ये रवी आणि मंगळाची नक्षत्र जर असती तर ह्या जास्त प्रखर झाल्या असत्या, जास्त स्वतंत्र वृत्तीच्या झाल्या असत्या, जास्त ॲग्रेसिव्ह झाल्या असत्या. तसं नाही होत. पहिलं नक्षत्र मेष, सिंह, धनुमधलं केतूच आहे. केतू मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मेष, सिंह, धनुमधलं पहिलं जे नक्षत्र म्हणजे मेषमधलं अश्विनी, सिंहमधलं मघा आणि धनुमधलं मूळ ही नक्षत्र ही अग्नितत्वाच्या राशीची पहिली केतूची नक्षत्र आहेत. ही ॲग्रेसिव्ह आहेत. पण दुसरी जी नक्षत्र आहेत या 3ही राशींमधली ही पहिली नक्षत्र केतूची झाल्यावर दुसरी शुक्राची येतात. त्याच्यामुळे मेषेमध्ये भरणी, सिंहेमध्ये पूर्वा आणि धनुमध्ये पूर्वाषाढा ही शुक्राची नक्षत्र आहेत. शुक्र हा कसा ग्रह आहे? शुक्र हा चार्मिंग ग्रह आहे. हा मोहक आहे. अतिशय सौंदर्य दाखवणारा आणि अतिशय ब्राईट ग्रह आहे. शोमन आहे आणि हा स्त्रीकारक आणि जलकारक आणि भावनेचा ग्रह आहे. अग्नितत्वाच्या राशीमध्ये भावनेचा ग्रह चतुष्पाद झाल्यामुळे ही राशी थोडी सौम्य झाली. म्हणून ती दुसऱ्या माणसांशी संधान बांधू शकली. कारण शुक्र हा
नातेसंबंधांचा कारक आहे. मग तिसरं नक्षत्र जे आहे ते कृत्तिका रवीचं, याचा एकच चरण येतो. आता इथे रवीचं नक्षत्र आहे तरी फार बिघडत नाही, कारण इथे मुळात शुक्राने थोडं शांत केलं या तिन्ही राशींना. याच्या पुढची नक्षत्र जी आहेत, म्हणजे याच्या पुढचे जे त्रिकोण आहे तो आहे वृषभ, कन्या, मकर राशीचा, पृथ्वी तत्वाच्या राशींचा. या नावावरूनच कळतं की ह्या अतिशय ठाम राशी आहेत. वृषभ, कन्या, मकर यांच्या गोष्टींमध्ये बदल होणार नाही. अर्थात प्रत्येक त्रिकोणामध्ये वृषभ ही स्थिर राशी, कन्या ही द्विस्वभाव राशी आणि मकर ही चर राशी. कारण राशींचे 3 स्वभाव आहेत, ते प्रत्येक त्रिकोणात येणार. पण ह्या अतिशय ठाम झाल्या असत्या, कर्मठ झाल्या असत्या, यांना भावना राहिलीच नसती, या फक्त कामसू झाल्या असत्या, असं होत नाहीये. ॲस्ट्रॉलॉजी हे नेहमी बॅलन्स करतं. त्याच्यामुळे या पृथ्वी तत्वाच्या राशींमध्ये चंद्राची नक्षत्र चतुष्पाद आहेत. पहिलं जे वृषभ रास आहे यात रोहिणी, कन्या राशीमध्ये हस्त आणि मकर राशीमध्ये श्रवण ही चंद्राची नक्षत्र चतुष्पाद आहेत. म्हणजे त्याचे 4ही चरण या राशीत येतात. ही या राशींची ओळख बनते. मग या 4 चंद्राच्या नक्षत्राचे जे चरण आहेत यात एक पुष्कर नवमांश असतो. पुढचा जो त्रिकोण आहे हा म्हणजे ज्या नक्षत्रांचा आपण ग्रुप केलेला आहे हा केलेला आहे पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. ही मोक्ष त्रिकोणातल्या राशींची आहेत नक्षत्र. आता याच्यामध्ये मोक्ष त्रिकोणाची म्हणजे ती ऐहिक सुखाला अजिबात महत्त्व न देणारी, नुसती जपजाप्य करणारी असं काहीतरी आपल्या डोक्यात असतं. पण तसं होत नाही जलतत्वाच्या राशीमध्ये. या तिन्ही जलतत्वाच्या राशी आहेत, या भावनेत वाद गेल्या असत्या. यांना कर्मठपणा आलाच नसता, यांना काम करता आलं नसतं, यांना भावनेमुळे डिप्रेशन आलं असतं. असं कधीही होत नाही. का होत नाही? कारण कर्क राशीमध्ये पुष्य हे शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे. कर्क रास चंद्राची एक कोमल रास आहे, नक्षत्र शनीचं चतुष्पाद आहे जो वर्कोहोलिक आहे. त्यानंतर वृश्चिक रास आहे, ही खोल ज्ञानाची आहे, मंगळाची, आणि ती चंद्राशी संबंधित आहे. कारण चंद्राला इथे भावनात्मकता लपवलेली आहे म्हणून नीचीचा म्हणतात. इथे अनुराधा हे शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे, हे रवीचं जन्म नक्षत्र आहे. याच्या पुढे जे मीन रास आहे ही तर अतिशय कोमल, सगळ्यांमध्ये सौम्य, परोपकार करणारी, अगदी साधी. पण मग हिने काम करायचं नाही का? असं होत नाही. हिच्यामध्येही शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे, उत्तरा भाद्रपदा. आणि त्यानंतर 3ही बुधाची नक्षत्र ही शनीच्याच म्हणजे शनीच्या नक्षत्रानंतर या मोक्ष त्रिकोणामध्ये जलतत्वाच्याच राशींमध्ये बुधाची नक्षत्र चतुष्पाद आहेत. बुध हा जलाचा कारक नाही. बुध हा नपुंसक ग्रह आहे आणि तो रवीच्या मांडीवरच जवळजवळ बसलेला आहे. 28 अंशापेक्षा जास्ती लांब जातच नाही तर रवीपासून, त्याची कक्षाच नाही आहे त्याच्यापेक्षा बाहेर. मग हा बुध याची 3 नक्षत्र जी आहेत याचे 4ही चरण हा इथे चतुष्पाद आहे. आणि बुधाची नक्षत्र पुढच्या कॉलम मधल्या किंवा पुढच्या ग्रुप मधल्या केतूच्या नक्षत्राला जाऊन मिळतात. बुध आणि केतू हे जॉईंट आहेत, याला गंडांत पॉइंट असं म्हणतात. म्हणजे इथे बुध हा आध्यात्मिकतेकडे जातो, मुळातच तो मोक्ष त्रिकोणात आहे. मग आश्लेषा नक्षत्र मघा नक्षत्राला जाऊन मिळवतं, ज्येष्ठा मूळला जाऊन मिळतं, रेवती मेषेला जाऊन मिळतं अश्विनीमध्ये. त्यामुळे ही 3 नक्षत्राचे 4ही चरण चतुष्पाद ही नक्षत्र होतात. फक्त राहूची जी नक्षत्र आहेत ही मिथुन, तुळ, कुंभ या 3 राशींमध्ये या वायुतत्वाच्या राशी आहेत. फक्त वायुतत्वाच्या राशीमध्ये ही नक्षत्र याचे 4ही चरण राहूचे हे चतुष्पाद होतात. हा एकमेव अपवाद आहे. मिथुन राशीमध्ये येणारी नक्षत्र ही मृग 3, 4, आर्द्रा 1, 2, 3, 4 हे राहूचं नक्षत्र, आणि त्याच्या पुढे मृग, आर्द्रा, पुनर्वसू हे गुरुचं नक्षत्र, याचे 3 चरण. मग तूळ राशीमध्ये चित्रा 3रा 4था चरण,
स्वाती राहूचं नक्षत्र 1 2 3 4 चरण आणि विशाखा या गुरुच्या नक्षत्राचे 1 2 3 चरण. राहूचं नक्षत्र चतुष्पाद. कुंभ राशीमध्ये ही उदित गोलार्धातली राशी आहे. शनीची, राहूची, हर्षलाची मूल त्रिकोण राशी आहे. कुंभ राशीमध्ये धनिष्ठा 3रा 4था चरण, शततारका हे राहूचं नक्षत्र 1 2 3 4 चरण आणि पूर्वा भाद्रपदा हे गुरुचं नक्षत्र याचे पहिले 3 चरण येतात. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी हा अतिशय बॅलन्सिंग फॅक्टर आहे. तो कुठल्याही राशीला, कुठल्याही एका भावनेला, कुठल्याही एका बाजूला फरफटत नेत नाहीत. यांच्यामध्ये बॅलन्स आहे. म्हणून माणसाचं आयुष्य सुकर झालंय. अर्धा गोलार्ध हा प्रपंच आहे, पुढचा अर्धा गोलार्ध हा परमार्थ आहे. माणूस सुखे नैव तिथे जाऊ शकतो. आता येऊया पुष्कर नवमांशाकडे. हे नवमांश आपल्याला समजले. शनीचं दुसरं चरण असतं, ज्या शनीच्या नक्षत्राचं हा पुष्कर नवमांश आहे. चंद्राचं दुसरं नक्षत्र म्हणजे वृषभ राशीतल्या रोहिणी नक्षत्राचा 2रा चरण, कन्या राशीतल्या हस्त नक्षत्राचा 2रा चरण, मकर राशीतल्या श्रवण नक्षत्राचा 2रा चरण हे पुष्कर नवमांश आहेत. त्यानंतर शुक्राची नक्षत्र जी मेष सिंह धनु राशीमध्ये चतुष्पाद आहेत. मेषेतलं भरणीचा 3रा चरण, वृषभे सिंहेतल्या पूर्वा फाल्गुनी म्हणतात त्याला, पूर्वाचा 3रा चरण आणि धनुराशीमधल्या पूर्वाषाढाचा 3रा चरण हा शुक्राच्या नक्षत्राचा 3रा चरण हा पुष्कर नवमांश आहे. त्यानंतर राहूची नक्षत्र जी मिथुन तुळ कुंभ या वायुतत्वाच्याच राशींमध्ये असलेली, वायुतत्वाच्याच राहूची चतुष्पाद नक्षत्र याचा 4था चरण म्हणजे मिथुनेमध्ये आर्द्राचा 4था, तुळेमध्ये स्वातीचा 4था आणि कुंभेमध्ये शततारकाचा 4था चरण हा पुष्कर नवमांश आहे. हे ओळीनी 4 झाले. यानंतर रवीच्या नक्षत्राचे 2 आणि गुरुच्या नक्षत्राचे 2 असे 4 असे एकूण 8 पुष्कर नवमांश आहेत. रवीची नक्षत्र कुठली? रवी आणि गुरु ही दोन्ही नक्षत्र 2 राशींमध्ये विभागली जाणारी त्रिपाद नक्षत्र आहेत. रवीची नक्षत्र कृत्तिका, उत्तरा आणि म्हणजे उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा. कृत्तिकाचा पहिला चरण हा मेषेत आणि 2रा 3रा 4था वृषभेत. या वृषभेतला 4था चरण हा पुष्कर नवमांश आहे. सिंह राशीमध्ये उत्तराचा पहिला चरण हा सिंहेमध्ये आणि त्यानंतर कन्येमध्ये उत्तरा फाल्गुनीचा 2रा 3रा 4था चरण यातला 4था चरण हा पुष्कर नवमांश आहे. धनुराशीमध्ये उत्तराषाढाचा पहिला चरण आणि मकरेमध्ये उत्तराषाढा 2रा 3रा 4था चरण यातला 4था चरण हा पुष्कर नवमांश आहे. म्हणजे रवीच्या त्रिपाद नक्षत्रामध्ये 1 चरण पुष्कर नवमांशाचा येतो आणि अजून पहिला चरण पण पुष्कर नवमांश आहे. म्हणजे मेषेमध्ये कृत्तिकाचा पहिला, सिंहेमध्ये उत्तराचा पहिला आणि धनुमध्ये उत्तराषाढाचा पहिला हा पण पुष्कर नवमांश आहे. गुरुची नक्षत्र पण त्रिपाद आहेत, पण रवीसारखी त्रिपाद नाहीत. गुरुचे 3 चरण मागच्या राशीत, 1 चरण पुढच्या राशीत. पुनर्वसूचे 3 चरण मिथुनेमध्ये आणि कर्केमध्ये पुनर्वसूचा 4था चरण. त्यानंतरचं विशाखाचे 3 चरण हे तुळेमध्ये आणि 4था चरण हा वृश्चिकेमध्ये. पूर्वा भाद्रपदाचे 3 चरण हे कुंभेमध्ये आणि 4था चरण हा मीनेमध्ये. इथे गुरुच्या नक्षत्राचा 2रा आणि 4था चरण हे पुष्कर नवमांश आहेत. असे एकूण 8 पुष्कर नवमांश आहेत. हे टेक्निकल गोष्ट झाली. आता प्रत्येक ग्रह हा त्याच्या अंशाप्रमाणे ज्या नक्षत्र चरणामध्ये आहे त्या चरणाच्या स्वामीप्रमाणे फळ देतो. आपण जे शिकलो की मी प्रिन्सिपली असं तुम्हाला दाखवलं की ग्रह हे समजा एक मंदिर समजा, तर मंदिराचं प्रवेशद्वार हे त्या राशीचं मंदिर आहे. या राशीचा जो स्वामी आहे हा स्वामी म्हणजे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. या राशीचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राचा स्वामी हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे आणि नक्षत्र ज्या चरणामध्ये आहे हा चरणाचा जो स्वामी आहे हा त्या गर्भगृहातला देव आहे.
सूक्ष्म ज्ञान त्याला आहे. म्हणून जी नवमांश कुंडली काढतो तिला आत्म्याची कुंडली किंवा सूक्ष्म कुंडली असं म्हणतात, जी या चरण स्वामींवरूनच बनवतो आपण. त्यामुळे या चरण स्वामींमधलाच जो चांगला नवमांश आहे त्याला आपण पुष्कर नवमांश म्हणालो आहोत. नवमांश कुंडलीमध्ये ग्रहांचं जे स्थान आहे ते त्यांचं खरं बळ असतं. अर्थात नवमांश कुंडली ही वयाच्या 28 ते 30 वर्षानंतर किंवा विवाहानंतर ॲक्टिव्हेट होते. याचं कारण सरळ स्पष्ट आहे. 20-22-25 वर्षापर्यंत माणूस आईवडिलांच्या छत्राखाली असतो, शिकत असतो, मग स्वतःच्या पायावर उभा राहून हळूहळू सेटल होतो. 28 ते 30 वर्षानंतर माणसाचं लग्न होतं किंवा त्याचं वय स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं होतं. म्हणून या वयामध्ये नवमांश कुंडली ॲक्टिव्हेट होते. म्हणजे नवमांशामध्ये जे खरं बळ ह्या राशींच्या स्वामींचं किंवा या ग्रहांचं झालेलं आहे त्याप्रमाणे ते ग्रह पुढे आयुष्यभर फळ देतात. लग्न झाल्यावर दोघांची कुंडली एका वेळेला काम करत असते, नवमांश कुंडली. या पुष्कर नवमांशात ग्रह असतात. पुष्कर नवमांशे चरण स्वामी आहेत. हा जो चरण आहे या चरणामध्ये कुठला ग्रह आहे तो पुष्कर नवमांशात आहे. शनीचा दुसरा चरण म्हणजे शनी पुष्कर नवमांशात नाही आहे. शनीच्या नक्षत्राचा दुसरा चरण आहे. म्हणजे पुष्य किंवा अनुराधा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये अनुक्रमे कर्क किंवा वृश्चिक किंवा मीन राशीमध्ये जेव्हा उत्तरा भाद्रपदाच्या किंवा अनुराधाच्या किंवा पुष्यच्या दुसऱ्या चरणामध्ये ग्रह येतो तेव्हा तो ज्या स्थानामध्ये आलेला आहे कुंडलीच्या त्या स्थानाचं तो पालन पोषण करतो. तिथे तो अतिशय उत्तम आणि पॉझिटिव्ह परिणाम देतो. असे हे 8 पुष्कर नवमांश. म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह चांगले अनेक प्रकारे होतात. स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत, अस्तंगत न होणारे, उच्चीचे, शुभग्रह दृष्ट, शुभग्रहांच्या युतीत, कारक स्थानात, इतक्या प्रकारे ग्रह शुभ परिणाम देत असतोच. शिवाय हा पुष्कर नवमांशामध्ये आला तर उच्चीच्या ग्रहापेक्षा चांगला परिणाम देतो. इतका चांगला हा नवमांश आहे. गुरु ज्या राशीमध्ये D1 मध्ये आहे म्हणजे लग्न कुंडलीमध्ये आहे त्याच राशीमध्ये D9 मध्ये आला. समजा एखाद्या राशीमध्ये एखाद्या कुंडलीमध्ये गुरु किंवा कुठलाही ग्रह हा कन्या राशीमध्ये चित्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. आता चित्रा नक्षत्राचा दुसरा चरण हा कुठल्या नक्षत्रांच्या ग्रुपमध्ये येतो? हस्त, चित्रा, स्वाती. हस्तचे 4 चरण हे पहिल्या 4 राशींचे स्वामी, चित्राचे 4 चरण पुढच्या 4, 5, 6, 7, 8. म्हणजे चित्रा हे कन्यात झालं. म्हणजे कन्या रास चित्रा नक्षत्रामध्ये समजा गुरु आहे तर तो नवमांशातही कन्येमध्येच जातो. मग तो गुरुच असायला पाहिजे असं नाही. कुठलाही ग्रह, चंद्र कन्या राशीमध्ये चित्रा 2 मध्ये आहे तर तो नवमांशातही कन्या राशीमध्येच जाणार आहे. याला म्हणतात ग्रह वर्गोत्तम झाला की तो पुष्कर नवमांशापेक्षाही जास्त चांगला काम करतो. मी तुम्हाला अगदी सुरुवातीला असं सांगितलं की ग्रह स्वतःच्या राशीत असला की कम्फर्टेबल असतो स्वतःच्या घरी, स्वतःच्या उच्चीच्या राशीत असला की तो चांगलं काम करतो आणि स्वतःच्या मूलत्रिकोण राशीत असला की तो मोस्ट कम्फर्टेबल असतो, आजोळी असल्यासारखा. जसं आजोळी आपण गेलो की आपल्याला दुधावरची साय म्हणून कोणीही काहीही बोलत नाही, आपण काहीही केलं तरी चालतं. आपल्या घरी एक वेळ आई वडील बोलतील पण आजोळी आपल्याला कोणी काही बोलत नाही. तसे ग्रह मूल त्रिकोण राशीमध्ये आजोळी असल्यासारखे अतिशय कम्फर्टेबल असतात. हे कम्फर्टेबल असलेले मूल त्रिकोण राशीतले ग्रह त्यात जर हे वर्गोत्तम झाले तर ते अतिशय उत्तम परिणाम देणारच आहेत. पण त्याच्याही पेक्षा चांगला परिणाम हे वर्गोत्तम ग्रह जर पुष्कर नवमांशात आले तर ते फार चांगला परिणाम देतात. एका कुंडलीचं उदाहरण सांगते. मीन लग्नाची कुंडली आहे. तृतीय स्थानामध्ये वृषभेमध्ये रवी आहे. हा रवी किती अंश वगैरे नाही, आता आपल्याला पुष्कर नवमांश माहिती झाला आहे तर मी डायरेक्ट पुष्कर नवमांशात आहे असं सांगते. हा रवी पुष्कर नवमांशामध्ये आहे, तृतीयामध्ये वृषभेमध्ये. अर्थात तो रवीच्या नक्षत्रात असल्यामुळे पुष्कर नवमांश झाला आहे. आणि त्याच्या समोर भाग्यस्थानामध्ये गुरु आहे. तो आहे वृश्चिक राशीमध्ये, मित्राच्या राशीमध्ये. आणि तो
गुरुच्या नक्षत्राच्या 4थ्या चरणात असल्यामुळे पुष्कर नवमांशात आहे. इथे गुरुचं बळ कसं आहे तर तो मित्राच्या घरी आहे, तो वक्री आहे, त्रिकोणामध्ये शुभग्रह वक्री उत्तम आहे म्हणून चांगला आहे. परत हा भाग्यस्थानात म्हणजे त्याच्या स्वतःच्या स्थानात आहे, मूल त्रिकोण राशीच्या म्हणून चांगला आहे. तो लग्नेश आहे म्हणून अजून चांगला आहे, लग्नाकडे बघतो म्हणून परत एकदा चांगला आहे. आणि त्याशिवाय या कुंडलीमध्ये रवी आणि गुरु हे एकमेकांचे मित्र, एकमेकाच्या समोर पुष्कर नवमांशामध्ये एकमेकाकडे बघणारे आहेत. अंशात्मक कदाचित इथे वृषभ राशीमध्ये कृत्तिकामध्ये तो पहिल्या नाही 4थ्या चरणात गेला, कारण पहिलं चरण मेषेत गेलं, 4थ्या चरणामध्ये गेला रवी म्हणून तो पुष्कर नवमांशात गेलाय. याचा अर्थ हा 10 अंशाच्या आसपास गेलाय, कारण 3 चरण पुढे गेलाय. 3:20 मुळे बघितलं तर 10 अंशाच्या आसपास आहे. आणि इथे विशाखा 4 मध्ये जो गुरु आहे हा 3 अंश 20 कलाच्या आतच आहे, कारण विशाखा 4 नंतर पुढचं अनुराधा नक्षत्र सुरू होतं. इथे विशाखा 4 हा पुष्कर नवमांश आहे. म्हणजे इथे 3:20 आणि तिकडे 10 हे काही अंशाने ही तिर्यक दृष्टी झाली, अगदी समोर नाही पण दृष्टी टाकतात. त्याच्यामुळे हा योग रवी आणि गुरु समोरासमोर 3य आणि 9म स्थानात असणं हा अतिशय उत्तम गूढ ज्ञानातलं शिक्षण आणि त्याचं ॲप्लिकेशन. रवी हा गुरुचा मित्र आहे आणि लग्नेशाचा पण मित्र आहे, लग्नेश गुरुच झाला मीन लग्नाचा. असा पुष्कर नवमांश उत्तम फळ देणार आहे भाग्याचं आणि तृतीयाचं. शिवाय याच कुंडलीमध्ये 5म स्थानामध्ये मीन लग्नाच्या कुंडलीत 5मामध्ये कर्क रास येते. इथे मंगळ आहे, हा 27 अंशापर्यंत नीचीचा आहे, पण हा 27 अंशामध्ये कर्क राशीमध्ये इथे तो गुरुच्या नक्षत्रात गेलाय, पुनर्वसू 4 मध्ये आहे म्हणून इथे परत तो पुष्कर नवमांशात आहे. आणि हा पुनर्वसू 4 मध्ये असलेला जेव्हा शेवटच्या चरणामध्ये आहे तेव्हा तो नवमांशात वर्गोत्तम झालाय, त्यामुळे त्याचं बळ वाढलंय. शिवाय त्याच्यावर गुरुची भाग्यातून 5वी दृष्टी 9वी दृष्टी पडली आहे 5मावर, म्हणून लग्नेशाच्या दृष्टीमुळे मित्र येतो म्हणूनही त्याचं बळ वाढलंय. आणि त्यात तो पुष्कर नवमांशात आहे, त्यामुळे तृतीय पंचम तृतीयाचं भावात भवम आणि नवम पंचम एकमेकांचे भावात भवम. त्यामुळे हे 3ही ग्रह शिक्षण, शहाणपण, कृती, पराक्रम या सगळ्या गोष्टींमध्ये, भविष्यशास्त्र, गूढशास्त्र, अभ्यास, कुठल्याही गोष्टीमध्ये आणि शिवाय शारीरिक शिक्षण म्हणजे स्पोर्ट्समध्ये अतिशय उत्तम परिणाम देणारे हे 3 पुष्कर नवमांश आहेत. आता तुम्हाला कळलं असेल की ग्रह पुष्कर नवमांशात असतो, नक्षत्र स्वामीचा चरण हा पुष्कर नवमांश असतो आणि ग्रह त्या अंशात गेल्यामुळे पुष्कर नवमांशात जातो. मग हा गुरु पुष्कर नवमांशात असेल, अजून चांगलं कशाने होतो हा पुष्कर नवमांश तर हा पुष्कर नवमांश ज्या चरणाचा स्वामी आहे म्हणून पुष्कर नवमांश आहे आणि त्याच्यामध्ये जो ग्रह आहे तो ग्रह स्थानाने, आत्ता मी जे तुम्हाला नवम आणि पंचम मधले गुरु आणि मंगळ दाखवले तसा केंद्र किंवा त्रिकोणामध्ये पुष्कर नवमांशातला ग्रह असेल तर दुधात जिलबी, साखर नाही नुसती, इतका उत्तम परिणाम देणार आहे. त्याच्यामुळे हा त्रिकोणामध्ये असेल तर हा स्थानबली, दिशाबली, चेष्टाबली, दृक्बली, काय काय बलवान त्याला षटबलाप्रमाणे जेवढं बळ मिळतं तेवढा तो उत्तम परिणाम देतो. कशाचे परिणाम कशाचे देतो ग्रह? ग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानातल्या हजारो गोष्टी ते स्थान दाखवतं, त्यातल्या ज्याला सिंक्रोनाइज होतो त्याचे उत्तम परिणाम देतो. म्हणून भाग्यस्थानामधला गुरु हे त्याचं स्वतःचं स्थानच आहे. मग इथे तो उच्च ज्ञान आहे, तीर्थक्षेत्री प्रवास आहे, तत्वज्ञानाचा अभ्यास आहे किंवा लिजंड्स आपले जे धर्मग्रंथ आहे त्याचा अभ्यास आहे, लांबचे प्रवास आहे, वडिलांचे संस्कार आहे, गुरुची प्राप्ती आहे. या सगळ्या गोष्टी या गुरुला उत्तम मिळणार आहेत, कारण तो स्थानबली आहे,
भाग्यात आहे म्हणून, दिशाबली आहे वृश्चिक राशीत म्हणजे मित्राच्या राशीत आहे म्हणून, वक्री त्रिकोणामध्ये असलेला शुभग्रह अतीव शुभ परिणाम देतो म्हणून, हा लग्नेश भाग्यात आहे म्हणून, याची भाग्यातून 5वी दृष्टी लग्नावर पडतीये म्हणून हा केंद्र त्रिकोण राजयोग करतोय. तसंच याच्यावर रवी बघतोय, ह्या रवी गुरु मित्रांची दृष्टी आहे, ही तृतीय पराक्रम भाग्य हे वडिलांचे संस्कार म्हणून, आणि पंचमामधला मंगळ त्याच्यावर याची दृष्टी, आणि नवपंचम मध्ये आहेत योगामध्ये आहेत हे गुरु आणि मंगळ म्हणून, त्यामुळे हा गुरु सर्वोत्तम परिणाम देणारा लग्नेश आणि दशमेश आहे. लग्नेश आणि दशमेश पुष्कर नवमांशात असणं हे सर्वोत्तम फळ देतं. अतिशय उत्तम नशीबवान माणूस, कारण भाग्यस्थान हे नशिबाचं स्थान आहे. इतक्या प्रकारे या गुरुनी चांगलं फळ दिलं. ज्या नक्षत्र चरणामध्ये जो ग्रह आहे त्याप्रमाणे तो नवमांशात दिसणार आहे. मग स्पेशली पुष्कर नवमांशात असलेले जे ग्रह आहेत त्यांचं पालन पोषण हा ग्रह करतो. म्हणजे त्या स्थानाचं सगळ्या बाजूनी त्याला बळ आणण्याचं काम करतो. आणि मग असं बळ असलेले पुष्कर नवमांशातले ग्रह हे नवमांश कुंडलीत कुठे गेले? हे पुष्कर नवमांशात लग्न कुंडलीत आहेत, नवमांश कुंडलीत थोडेच आहेत. मग नवमांश कुंडलीत हे पुष्कर नवमांशातले ग्रह जर 6 किंवा 8 मध्ये गेले तर ते वाया गेले, काही उपयोग नाही त्यांचा, ते त्रिक स्थानामध्ये गेले. या ग्रहांना विशेष महत्त्व असतं. D1 आणि D9 मध्ये गुरु केंद्र त्रिकोणात अंशाने पुष्कर नवमांशात तर उत्तम आहे. D1 आणि D9 दोन्हीमध्ये त्याचं स्थान कसं आहे बघा. हा जर उच्चीचा झाला D9 मध्ये, D1 मध्ये पुष्कर नवमांशात असलेला ग्रह D9 मध्ये उच्चीचा झाला तर त्याचं चांगलं फळ सतत मिळत राहतं. कारण नवमांश कुंडली ही तुमच्या 30 वर्षानंतर ॲक्टिवेट होणारी आहे. जो ग्रह नवमांशामध्ये स्वराशीत उच्च राशीत व्ययात पण असेल तर तो चांगले परिणाम देतो. मग यांचे चांगले परिणाम हे कशाप्रमाणे तर त्यांच्या स्थानाप्रमाणे. आपण जे पुष्कर नवमांश पाहिले हे शनीच्या नक्षत्रात, चंद्राच्या नक्षत्रात, रवीच्या नक्षत्रात, राहूच्या नक्षत्रात, गुरुच्या नक्षत्रात आणि रवीच्या नक्षत्रात. पण केतूचं नक्षत्र, बुधाचं नक्षत्र आणि मंगळाचं नक्षत्र या नक्षत्रांमधले ग्रह हे पुष्कर नवमांश नसतात. याचा अर्थ असा नाही की शनीच्या नक्षत्रामध्ये पुष्कर नवमांशात असलेला ग्रह मंगळाच्या राशीत जाणारच नाही, असं नाही आहे. पुष्कर नवमांश हे नक्षत्राच्या चरणांचे स्वामी आहेत, एवढं लक्षात ठेवा. ते कुठेही असतील ना कुंडलीमध्ये, ते केतूच्या बरोबर असू शकतात, शनी मंगळाच्या राशीत असू शकतात, बुधाच्या राशीत असू शकतात, त्यांनी काही फरक पडत नाही. फक्त हे व्ययामध्ये उच्चीचे झाले तर ते चांगलेच परिणाम देतात. यानंतर आपण बघतो की पुष्कर नवमांशामध्ये नवमांशात कुठे गेले त्यावर परिणाम देणार आहेत हे त्या स्वतःचे परिणाम झाले. त्याशिवाय आत्ता जे दाखवलं, मंगळ पुष्कर नवमांशात, गुरु पुष्कर नवमांशात, गुरुची दृष्टी मंगळावर पडते, मंगळाची पडली नाही तरी गुरुची पडते. हे एकमेकांच्या भावाद्भावांमध्ये आहेत म्हणूनही चांगले आहेत आणि गुरुची दृष्टीच मंगळावर पडली आहे. त्याच्यामुळे ह्या दृष्टीचे पण परिणाम या मंगळाला फार चांगले मिळतात. पुष्कर नवमांशामध्ये ग्रह असेल तर चांगला लग्नासाठी, आध्यात्मिक कामांसाठी, नवीन कामं सुरू करण्यासाठी, मुहूर्तशास्त्रात हा खूप महत्त्वाचा ग्रह आहे. आणि एखाद्या म्हणजे आपण आत्ता जे पेंडॅमिकमधनं बाहेर पडलो आहे, आपण विसरून गेलो ना आपलं पेंडॅमिकमध्ये काय वातावरण होतं याची आपल्याला सुतराम आठवण नाही आहे आता. पण ह्या पेंडॅमिकमध्ये औषधं नव्हतं आपल्याकडे आणि मग ते संशोधन केलं गेलं. एक गोष्ट खूप चांगली होती माहिती आहे का पेंडॅमिकमध्ये, मिथुन राशीचं पेंडॅमिक कधी आलं? मिथुनेतल्या राहूचं 19-20 साली. मिथुनेतला राहू हा रेस्पिरेटरी सिस्टीमवरच पडला होता. मिथुनेतला राहू चांगला असतो नो डाऊट, पण फक्त चांगला राहू कधीच नसतो, दोन्ही असतात. प्रत्येक ग्रहाला 2 बाजू आहेत. हा मिथुनेमधला राहू हा बुधाच्या राशीत असल्यामुळे प्रचंड बुद्धिमान उच्चीचा आणि तृतीय स्थानात असल्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीमवर पडलेला म्हणून न्यूमोनियाच्या केसेस झाल्या. पण राहू हा तृतीयाच्या राशीमध्ये
असलेला हा तिथून धनुराशीकडे बघतो ना, तिसऱ्या राशीतला राहू. धनुराशी कशाची रास आहे? उच्च शिक्षण, शहाणपण, मुळात ती शिक्षणाची रास आहे. आणि तृतीय स्थानामधनं पराक्रम करणाऱ्या राहूनी शिक्षणाच्या स्थानामध्ये संशोधन केलं. राहू हा संशोधनाचा कारक आहे. म्हणूनच या पेंडॅमिकमध्ये त्यांनी संशोधन करून काय केलं? औषध निर्माण केलं. राहू हा हीलर होऊन जातो अशा वेळेला. म्हणून चांगल्यापैकी औषध तयार करण्यासाठी, म्हणजे हा ग्रह नरिशमेंट देतो आणि ग्रहाची क्वालिटी, त्याच्या स्थानाप्रमाणे परिणाम, याच्यामध्ये पॉझिटिव्ह परिणाम वाढवतो. हे कसे पाहिजे? तर D1 आणि D9चे स्पष्ट ग्रह काढून झाले की मी जे पहिल्यांदा सांगितलं की आपल्या प्रत्येक ग्रह ज्या राशीमध्ये आहे त्याचं नक्षत्र कुठलं आहे, ते नक्षत्र शनी, चंद्र, राहू, रवी, गुरु यापैकी असेल तर त्याला पुष्कर नवमांश आहेत. शुक्र, हे जर नक्षत्र स्वामी जर हे असतील 6 लोक, तर यांना पुष्कर नवमांश आहेत. मग ते आहेत का हे शोधायचं. काही स्पेसिफिक पुष्कर नवमांशांचे परिणाम कसे, याचे नियम काय आहेत? जर लग्नेश आणि दशमेश हे पुष्कर नवमांशात असतील तर लग्नेश हा कुंडलीमध्ये जिथे आहे, आता लग्नेश हा काही लग्नीच असणार आहे असं गणित नाही आहे, तो 12 स्थानापैकी कुठेही असेल. हा जिथे आहे तिथे त्याच्या अंशाप्रमाणे तो पुष्कर नवमांशामध्ये गेला आणि नवमांश कुंडली तो तिथूनच गेला. तो पुष्कर नवमांशामध्ये असेल तर हे दोघंही त्यांच्या कारकत्वाप्रमाणे जिथे आहेत त्या स्थानामधल्या ज्या गोष्टींना सिंक्रोनाइज होतात त्याचे उत्तम परिणाम देतात. लग्नेश बुध आहे, तो पुष्कर नवमांशात आहे, तो केंद्र त्रिकोणात आहे आणि नवमांशामध्येही तो व्ययात गेलाय. तर याचं कारकत्व काय आहे? गणित, ज्ञान, इंटेलिजन्स, भाषा, मेडिकल सायन्स, सगळ्या कला, कॉम्प्युटर, अकाउंट्स, गणित, विनोद बुद्धी, अनेक गोष्टींचा बुधकारक आहे. याच्यापैकी ज्या स्थानामध्ये यातले जे परिणाम सिंक्रोनाइज होतात, म्हणजे बुधाचा अकाउंट्सचा जो किंवा ऑडिटचा जो बुधाचा स्वभाव आहे, हे ऑडिट षष्ठात दिसतं. मग षष्ठामध्ये तो पुष्कर नवमांशात गेला तर उत्तम ऑडिटर, उत्तम वकील, कारण षष्ठ स्थान हे रोगऋण रिपूच आहे, त्याच्यामधून बाहेर काढणारा म्हणजे डॉक्टर पाहिजे किंवा वकील पाहिजे. बुधाचं ते कारकत्व आहे. अशा प्रकारे काम करतात. लग्नेश आणि दशमेश पुष्कर नवमांशात आहे, पण हे दोन्हीही ग्रह जर नवमांश कुंडलीमध्ये जे पुष्कर नवमांशात आहेत असे हे दोन्हीही ग्रह जर नवमांश कुंडलीमध्ये षष्ठात किंवा अष्टमात गेले, अरे रे वाया गेले, त्यांचा काहीही उपयोग नाही. म्हणजे कितीही शिकलेला माणूस आहे, खूप त्यांनी इंजिनिअरिंगमधली उत्तम डिग्री घेतली आहे, अशा माणसाचं तुम्ही मोठा त्याला 1 नंबरची पदवी पोझिशन द्याल, चीफ अकाउंटंट, त्याचा काय उपयोग आहे का? तो इंजिनियर झाला आहे, तो अकाउंटंटचं काम कसं करणार? कंपल्सरी करायला लावून ते तितकं चांगलं होईल का? असं होतं. आता हा जर केंद्र त्रिकोणात गेला तर मात्र फार सुंदर फळ देतो. अजून छोटे नियम असे आहेत की पुष्कर नवमांशात गेलेला ग्रह ज्या स्थानात आहे त्या स्थानाचे परिणाम त्याला द्यायचं आहेच. हे कसं देतो? ग्रहाचं कारकत्व, त्या ग्रहाचं त्या स्थानाशी काही नातं आहे का, म्हणजे तो ग्रह कुठल्या स्थानांचा कारक आहे, या स्थानांविषयी तो जिथे पडला आहे तिथे तो जर 6-8-12 गेला तर चांगला नाही, तो जिथे पडला आहे तिथले त्याची स्थिती काय आहे त्याप्रमाणे तो फळ देतो. उच्चीच्या राशीमध्ये असेल पुष्कर नवमांशाचा ग्रह तर तो व्ययात असला तरीही तो चांगला आहे. व्ययस्थानामधले पुष्कर नवमांशातले ग्रह वाईट नाही आहेत, ते चांगले परिणाम देतात. कारण शुक्र, शनी आणि गुरु हे जर व्ययस्थानामध्ये पुष्कर नवमांशामध्ये उच्चीचे असतील तर गुरु हा व्ययाचा कारक आहे, शनी हा मोक्षासाठी व्ययाचा कारक आहे आणि शुक्र हा व्ययामध्ये उच्चीचा म्हणजे परमार्थाकडे नेणाराच आहे, समर्पित शुक्र आहे आणि त्याच्यामुळे हे पुष्कर नवमांश इथे चांगलं फळ देतात. यानंतर आपण गुरुबद्दल बघू. गुरु हा सगळ्या गोष्टी उत्तम करणार आहे. गुरु आहे तो,
त्याच्या कारक स्थानामध्ये तो वर्गोत्तम असेल तर त्या स्थानामध्ये त्याच्या कारकत्वाप्रमाणे जास्त चांगलं फळ देतो. गुरु पुष्कर नवमांशात आहे आणि नवमांश कुंडलीमध्ये भाग्यात आहे, एकादशात आहे, धनात आहे, पंचमात आहे. ही सगळी गुरुची कारकस्थानं आहेत. तर इथे तो प्रॉस्पेरिटी देतो, कारण ती कारक स्थानं आहेत, त्यामुळे तशीच ती धनयोगाची स्थानं आहेत. गुरु हा पुष्कर नवमांशात आणि नवमांश कुंडलीमध्ये ज्या स्थानात आल्यामुळे उत्तम झाला आहे त्याचे परिणाम देताना गुरु 2, 5, 7, 9, 11 या स्थानांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे पैसा माणसाला चांगला मिळतो, नशीब काढतो माणूस. गुरु हा पैसा देणारा ग्रह नाही, गुरु पैशासाठी काम करत नाही. पण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे आणि 2, 5, 7, 9, 11 पैकी 2, 5, 9, 11 ही धनयोगाची स्थानं आहेत. त्यामुळे गुरु तिथे साईड इफेक्ट त्याचा असा होतो की तो खूप चांगला पैसा मिळवून देतो. पुष्कर नवमांशातले ग्रह जिथे असतात तिथे आणि तिथे जिथे त्यांची दृष्टी पडते तिथेही हे चांगले परिणाम देतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हे नैसर्गिक शुभग्रह आहेत का अशुभग्रह आहेत, म्हणजे पापग्रह आहेत. समजा एखाद्या जातकाची महादशा चालू आहे, तिचा भावेशाची ज्या ग्रहाची महादशा चालू आहे तो त्या भावेश हा पुष्कर नवमांशात आहे. म्हणजे आत्ता जे मी उदाहरण दिलं मीन लग्नाचं, या लग्नेशाची महादशा चालू झाली. जो लग्नेश पुष्कर नवमांशामध्ये आहे, भाग्यामध्ये वक्री आहे आणि तो नवमांश कुंडलीत उच्चीचा झालाय. तर अशा पुष्कर नवमांशामधला जो ग्रह आहे तो गुरु आहे. हा गुरुचं उत्तम फळ आपण कुंडलीमधलं कुठल्याही ग्रहाचं उत्तम फळ हे उदित गोलार्धामध्ये गेल्यावर कशासाठी बघणार? परमार्थासाठी. अर्थात गुरु हा भाग्याचा कारक आहे आणि व्ययाचा कारक आहे, कारण 9 आणि 12 या राशी गुरुच्या उदित गोलार्धात भाग्यस्थान आणि व्ययस्थानामध्ये आहेत. त्यामुळे हा आध्यात्मिक उत्तम फळ देतो. त्या दशेमध्ये माणसाला गुरु भेटतो, त्याच्या हातून उत्तम परोपकाराची कामं होतात, हे सगळं दिसतं. आता हे सगळे आपण जे ग्रह पाहिले याच्यामध्ये ग्रहांच्या ज्या आपण जे ग्रहांचे वेगळे वेगळे प्रकार पाहिलेत त्याच्यामध्ये काय तर मारक ग्रह, बाधक ग्रह, योगकारक ग्रह. यातला मारक ग्रह जर पुष्कर नवमांशात असेल तर तो जास्त मारक होतो, हा फार चांगला नाही. जसं उच्चीचा ग्रह पुष्कर नवमांशात उत्तम, नीचीचा वर्गोत्तम झाला तर चांगला, नाही तर काही फार चांगला नाही. आणि पुष्कर नवमांशात असलेला ग्रह हा जर योगकारक असेल, राजयोग करत असेल तर अतिशय सुंदर फळ देतो त्याच्या कारकत्वाप्रमाणे. पुष्कर नवमांशात तूळ आणि वृषभ या लग्नांच्या कुंडलीमध्ये शनी हा योगकारक ग्रह आहे. हा शनी पुष्कर नवमांशात पंचमात आहे. समजा पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. त्रिकोणातले सगळे ग्रह शुभ परिणाम देतात. पण कसे परिणाम देणार आहेत? इथे पंचमाचे काय काय परिणाम असतात तर संतती आहे, शिक्षणाचे योग आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, हे पूर्वसंचिताचं स्थान आहे, स्पोर्ट्सचे परिणाम आहेत. इथे जेव्हा शनी आहे तेव्हा त्याचा कशाशी संबंध आहे? शिक्षणाशी. बाकी इन्व्हेस्टमेंट्स आणि स्पोर्ट्स आणि या गोष्टी शनीला कळत नाहीत. प्रणय शनीचा संबंधच नाही. मग शिक्षणामध्ये शनी स्वतःच्या स्वभावाला नाही सोडत. शनय म्हणजे सावकाश. त्यामुळे पंचमातला शनी शिक्षणात यश नक्की देतो. शनी माणसाला कधी निराश करत नाही, पण परीक्षा घेतल्याशिवाय तो काही देत नाही. त्यामुळे हा पंचमातला शनी हा पापग्रह शुभ स्थानात आलाय, त्रिकोण स्थानात आलाय, म्हणून हा शिक्षणामध्ये अडथळे आणत शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे पहिल्या डिग्रीला एक सब्जेक्ट एटी मिळते आणि तरीसुद्धा उच्च शिक्षण होतं. किंवा मुलांचं सुख देतो पण उशिरा देतो. आणि पंचमातला शनी हा स्त्री अपत्य देतो, कारण तो नपुंसक ग्रह आहे, तो पुरुष ग्रह नाही. पंचमामध्ये पुरुष ग्रह आहे, पुष्कर नवमांशात आहे. भाग्यातनं पुरुष ग्रह पुष्कर नवमांशातला त्याच्यावर बघतोय तर मुलगे होतात. एवढं गणिती आहे सगळं इथे. सप्तमामध्ये रवी मंगळ गुरु असणं भागीदारीला चांगलं, पण ते पुष्कर नवमांशात असले तर जास्त चांगलं. तसंच स्त्रीच्या कुंडलीमध्ये गुरु पुष्कर नवमांशात असणं याला स्पेशल महत्त्व आहे. कारण गुरु हा सप्तमाचा कारक आहे, तो
तो लीगल करारांना अतिशय चांगलं उचलून धरणार आहे. मग हा गुरु बाईच्या कुंडलीतला विवाहाचा कारक आहे, त्यामुळे चांगलं वैवाहिक सुख, चांगली मुलं, कारण पंचमाचा गुरु कारक आहे अपत्यस्थानाचा, मुलंही चांगली निघतात. वृश्चिक राशीमध्ये पुष्कर नवमांशात ग्रह गेला तर वृश्चिक राशी ट्रान्सफॉर्मेशनची रास आहे. आणि म्हणून हा पुष्कर नवमांशातला ग्रह हा जेव्हा नवमांश कुंडलीमध्ये चांगल्या स्थानात जातो तेव्हा तो फळ द्यायला सुरुवात करतो, कारण इथे ट्रान्सफॉर्मेशन झालंय पहिल्या आयुष्याचं. इथे पण तरीसुद्धा हा जर पुष्कर नवमांशातला शनीच्या नक्षत्रामध्ये शनी पुष्कर नवमांशात असेल ना, तर शनीचा स्वभाव काय आहे, तो कष्ट केल्याशिवाय काही देत नाही. त्यामुळे हा पुष्कर नवमांशात गेलेला शनी संघर्ष केल्याशिवाय लगेच गेला की लगे हातावर दिला असा देत नाही. मारकेश पुष्कर नवमांशात असणं चांगलं नाही. कदाचित त्याच्या दशेमध्ये मृत्यूतुल्य कष्ट होऊ शकतात. वाईट परिणाम देणारे ग्रह पुष्कर नवमांशात गेले तर वाईट परिणाम वाढवतात, जसे मारक ग्रह. वक्री ग्रह पुष्कर नवमांशात गेले तर जिथे आहेत तिथे त्यांचेच परिणाम वाढणार आहेत. वक्री झालेला ग्रह कुंडलीत मारकेश असेल तर चांगला नाही. वक्री झालेला ग्रह कुंडलीत योगकारक असेल तर अतिउत्तम आहे. वक्री झालेला ग्रह लग्नेश असेल तरी चांगला आहे, कारण तो लग्नेश आहे म्हणजे केंद्र त्रिकोण दोन्हीचा स्वामी आहे. लग्न केंद्र आणि त्रिकोण दोन्ही आहे. नीचीचा ग्रह वक्री झाला तर तो उच्चीसारखी फळं देतो. उच्चीचा ग्रह वक्री झाला तर तो सामान्य होतो. मग पुष्कर नवमांशामध्ये असतील तर ते सामान्य झाले तर चांगलं फळ देतात, पण ते उच्चीचे झाले तर जास्त चांगलं फळ देतात. म्हणून योगकारक ग्रह, नीचीचे ग्रह यांच्या संबंधी या गोष्टी व्यवस्थित निरीक्षणातून तपासा. तुमच्या कुंडलीमध्ये पुष्कर नवमांशामध्ये या 8 पुष्कर नवमांशात कोण आहे बघा. शनीच्या नक्षत्रात दुसरा चरण, चंद्राच्या नक्षत्राचा दुसरा चरण, शुक्राच्या नक्षत्राचा तिसरा चरण, राहूच्या नक्षत्राचा चौथा चरण, रवीच्या नक्षत्राचा पहिला आणि चौथा चरण आणि गुरुच्या नक्षत्राचा दुसरा आणि चौथा चरण, हे 8 चरण स्वामी हे पुष्कर नवमांश आहेत. अतिशय वेगळा आहे ना हा टॉपिक. तुम्हाला आवडला असेल माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. अजून वेगळे वेगळे नवीन टॉपिक घेऊन तुमच्याकडे येते. तोपर्यंत बाय बाय.